सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झालंय। संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून ऐतिहासिक रामकुंड परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। अखंड पावसामुळे गोदावरी नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे। रामकुंड परिसरातील लहान मोठी अनेक मंदिरे पाण्यात बुडाली आहेत। शहराचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध दुतोंड्या मारुती मंदिरही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत आहे। गंगापूर धरणातून गोदावरी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रशासनाने वाढवलाय। सध्या 12,600 ते 14,000 क्युसेक पाणी सोडले जात आहे। होळकर पुलाजवळ दुपारी पाण्याचा प्रवाह 19,390 क्युसेक वर पोहोचला होता। होळकर पुलाजवळ धोक्याची पातळी 15,000 क्युसेक आणि इशारा पातळी 19,390 क्युसेक ठेवण्यात आली आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सायंकाळपर्यंत विसर्ग 21,000 क्युसेक पेक्षा जास्त झाल्यास पुराचे पाणी सराफ बाजार, नदीकाठच्या सखल भागात आणि झोपडपट्ट्यांमध्ये शिरण्याची शक्यता आहे। पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासन अत्यंत सतर्क आहे। नदीकाठच्या परिसरावर 24 तास देखरेख ठेवली जात आहे। नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।